नमस्कार. मी राही. वेलकम बॅक टू हितगोज विथ राही. कसे आहात सगळे? काळजी घ्या, सुरक्षित राहा. आजच्या एपिसोडची सुरुवात मी एका कवितेने करणार आहे. ही कविता मला व्हॉट्सअपवर आली होती. त्यामुळे कवी कवयित्री कोण आहेत हे नक्की मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कळवा. पण कविता मला खूपच आवडली, म्हणून मी ही तुमच्यासमोर सादर करते. ऐका हा. खूप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला. खूप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला. माझ्या विना आयुष्य कसं वाटलं? कानाशी पुटपुटला. छानच की, मी म्हटलं. संसाराच्या गाड्यात साहजिक तुझं विस्मरण झालं. अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा काय येणं केलंस? रोजच्या धावपळीत स्वतःलाच विसरले होते. संघर्ष कुठंच नव्हता म्हणून हळूवार तुझं बोट सोडलं होतं. शाळा कॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून अशक्य ते शक्य झाले. मेहनतीने का असेना यशाचं शिखर गाठता आले. आता संसारात मुलांसाठी मन मारावं लागतं. एवढं करूनही आईला काही येत नाही असं त्यांना वाटतं. 2 पुस्तकं शिकून मुलं गर्व करू लागतात. पहिला गुरु आई हेच नेमकं विसरतात. नवऱ्याच्या पाठीशी बायको खंबीर उभी राहते, पण प्रशंसा सोडून वेंधळीच आहेस बघ हेच ऐकायची सवय होते. तू होतास तेव्हा आयुष्य होतं छान. सुधारित जगात जगताना नवरा मुलाशिवाय हलत नाही पान. मी मात्र मागे राहिले स्वतःसाठी जगायचंच विसरले. मित्रा, आता तरी घे हातात हात. आजन्म दे तूच आता साथ. तो म्हणाला, मला मिळवण्यासाठी कणखर व्हावं लागतं. नवा दिवस उजाडावा तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरावं लागतं. हसून विचारलं त्याला, आहेस कोण एवढा खास? तोही हसला. म्हणाला, ओळखलं नाहीस अजून? मी आहे तुझाच आत्मविश्वास. तुम्ही सचिन पिळगावकर दिग्दर्शित आत्मविश्वास हा मूवी पाहिला का? नीलकांती पाटेकरांच्या संयत अत्यंत सटल अभिनयाने नटलेला हा मूवी पाहिला नसेल तर नक्की पहा. स्वत्व, आत्मविश्वास हरवलेल्या गृहिणीची गोष्ट आहे ती. नवरा, मुलगा, मुलगी, सून अशा भरल्या घरात एकटी पडलेली ती. एकदा का आपल्याला काही जमत नाही असं वाटू लागलं, आत्मविश्वास गमावला की इतरांची खात्रीच पटते की हिला काहीच जमणार नाही. आणि मग पदोपदी ही गोष्ट ते तुम्हाला पटवून देतात. अशीच ती. एक दिवस अचानक खूप वर्षांनी तिला त्याची बालमैत्रीण भेटते. अगदी मॉडर्न, मजेत सुखानं आयुष्य एन्जॉय करणारी, बेधडक मुक्तपणे जगणारी. गप्पांच्या ओघात मैत्रिणीच्या मनाचा तळ गाठायला वेळ लागला नाही. या बिचाऱ्या मैत्रिणीला फुकाची सहानुभूती देऊन अलिप्त होणाऱ्यातली ती नव्हती. तिने हिला मदत करायची ठरवली, एका जगावेगळ्या पद्धतीने. त्याने प्लांटसारखं काहीतरी सेटअप केलं आणि आपापल्या आत्म्यांची अदलाबदल केली. तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात, ओम फट स्वाहा तसं काहीतरी. आता ही पूर्वीसारखी मलूल घाबरट राहिली नाही. एकदम ती तिच्या मैत्रिणीसारखी डॅशिंग, बोल्ड, उत्साही बनली. तिला तिचं हे नवं रूप खूप आवडलं. ती स्वतःच्याच प्रेमात पडली. सेल्फ लव्ह. तिच्यातला हा बदल घरच्यांसाठी नक्कीच प्लेझंट सरप्राईज नव्हता, पण आता ती कोणाला जुमानणारी नव्हती. तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला होता. त्या जोरावर तिने घराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली. ती देखील आनंदाने, उत्साहाने आणि भरभरून जगू लागली. सगळी घडी नीट बसल्यावर मैत्रिणीचे उपकार स्मरून तिचा आत्मा तिला परत द्यायला गेल्यावर मैत्रीण म्हणाली, असं कुठं असतं का?
मी काही आत्म्यांची अदलाबदल केली नव्हती. फक्त तुझा आत्मविश्वास तुला परत मिळवून दिला. अतिशय गोड गोष्ट आहे. अशा आत्मविश्वास हरवलेल्या प्रत्येकीला अशी गोड मैत्रीण भेटेलच असं नाही. आपल्या कठीण काळात आपल्या फ्रंटवर येऊन लढायला मदत करायला तयार असणारे काही मित्रमैत्रिणी असतातही. पण आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते याची जाणीव करून देऊन आपल्याला लढाईसाठी तयार करणारी मैत्रीण भेटायला भाग्य लागतं. द ओनली वन हू कॅन हेल्प युअर सेल्फ इज यू. सेल्फ हेल्प इज द की. स्वतःला मदत करावी लागते. आत्मविश्वास हरवण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण तो परत मिळवण्याचे मार्ग, टेक्निक सोपे आहेत. कोणतंही नवीन काम, जे आवडेल ते, पण जे याआधी कधीच केलं नाही किंवा खूप वर्षात केलं नाही ते सुरू करा. नवीन काहीतरी शिका. आरंभशूर न होता सातत्याने, चिकाटीने त्याचा पाठपुरावा करा. बी द एनर्जी दॅट यू वॉन्ट टू अट्रॅक्ट. ऑल द बेस्ट. लागा कामाला. थँक्यू. हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटू. टिल देन, बाय.